आज आपण शिकणार आहोत सबस्ट्रॅक्शन ऑफ टू वेक्टर. दोन वेक्टर दिल्याच्या नंतर त्यांना सबस्ट्रॅक्ट कसं करायचं हे आपल्याला बघायचं आहे. प्रीवियस लेक्चरमध्ये आपण शिकलो दोन वेक्टरचं ॲडिशन कसं करायचं आणि या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत दोन वेक्टरचं सबस्ट्रॅक्शन कसं करायचं. तर बघा, हा वेक्टर ए दिलेला आहे आणि हा वेक्टर बी दिलेला आहे आणि आपल्याला सांगितलं की वेक्टर ए मधून वेक्टर बी सबस्ट्रॅक्ट करा. तर अशा वेळेस काय करायचं, हे असं नाही लिहायचं, याला लिहायचं वेक्टर ए प्लस निगेटिव्ह ऑफ वेक्टर बी. म्हणजे ए मध्ये वेक्टर बी ॲड करत होतो ॲडिशनमध्ये, तर फक्त इथं वेक्टर ए मध्ये निगेटिव्ह वेक्टर ऑफ बी ॲड करायचा, म्हणजे बीचा निगेटिव्ह वेक्टर घ्यायचा. मग बीचा निगेटिव्ह वेक्टर घेतला आहे आणि आपण ॲडिशनच करतोय म्हणून तुम्ही रिझल्टंटचा फॉर्म्युला यूज करू शकतात. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थीटा. पॅरलेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशनचा यूज करून आपण दोन वेक्टर कसे ॲड करायचे हे शिकलोत. आता इथं हे दोन वेक्टर ॲडच होत आहेत, फक्त इथं निगेटिव्ह वेक्टर घेतलेला आहे म्हणून आपण हा फॉर्म्युला यूज केला. तर बघा, ए आणि बी मध्ये अँगल आहे थीटा, तर वेक्टर ए आणि निगेटिव्ह ऑफ वेक्टर बी मध्ये अँगल असेल 180 मायनस थीटा. तर बघा, आर इज इक्वल्स टू अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस. आता वेक्टर ए आणि निगेटिव्ह ऑफ वेक्टर बी मध्ये अँगल दिलेला आहे 180 मायनस थीटा, तर तोच आपल्याला घ्यावा लागेल. परत एक गोष्ट लक्षात ठेवा, cos 180 मायनस थीटा इज इक्वल्स टू मायनस कॉस थीटा. ट्रिग्नोमेट्रीमधलं हे एक एक्सप्रेशन आहे, सो रिमेंबर धिस. सो रिझल्टंट इज इक्वल्स टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab मायनस कॉस थीटा सो a square plus b square minus 2ab cos theta. So this expression is used to subtract two vector. कुठल्याही दोन वेक्टरला सबस्ट्रॅक्ट करायचं असेल तर हा फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकतात. रिझल्टंट इज इक्वल्स टू अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab कॉस थीटा. परत एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्हाला विचारलं एक्झाममध्ये दिलं जातं की वेक्टर ए आहे 5 युनिट आणि वेक्टर बी आहे 4 युनिट, तर वेक्टर ए मधून वेक्टर बी सबस्ट्रॅक्ट करा. तर त्यावेळेस तुम्ही हा अँगल घ्यायचा आहे 180 मायनस थीटा वेक्टर ए आणि निगेटिव्ह ऑफ वेक्टर बी मधला अँगल घ्यायचा नाही, कारण की इथं आपण त्याला कॅल्क्युलेट केलेलं आहे. हाच अँगल घ्यायचा आणि हा अँगल घेऊन तुम्ही दोन वेक्टरला सबस्ट्रॅक्ट करू शकता. आता आपण काही प्रॉब्लेम सॉल्व करूयात. बघा, हा पहिला प्रॉब्लेम. पहिल्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला ॲक्सेलरेशन दिलेलं आहे 4 मीटर पर सेकंड आणि सेकंड ॲक्सेलरेशन दिलेलं आहे 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. दोघांमध्ये अँगल दिलेला आहे 60 डिग्री. A2 मायनस A1 विचारलं आहे, म्हणजे ॲक्सेलरेशन ऑफ सेकंड प्लस निगेटिव्ह ऑफ ॲक्सेलरेशन फर्स्ट हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर तुम्ही इथं रिझल्टंटचा फॉर्म्युला यूज करू शकतात. रिझल्टंट इज इक्वल्स टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab कॉस थीटा. इथं मायनस का घ्यायचं आहे, कारण की आपण दोन वेक्टरचं सबस्ट्रॅक्शन करत आहोत. मायनस घेतल्याच्या नंतर तुम्हाला ए आणि बी मधला किंवा A1 आणि A2 मधला डायरेक्ट अँगल घेता येतो. तिथं तुम्हाला निगेटिव्ह ऑफ वेक्टर करून त्या दोघांमध्ये जो अँगल आहे तो घेण्याची गरज पडत नाही. तर A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर मायनस 2 A1 कॉस थीटा. A1चं स्क्वेअर मीन्स 4 square, A2 square means 3 square minus 2 into 4 into 3 into cos 60 डिग्री. दोघांमध्ये अँगल दिलेला आहे 60 डिग्री. सो 16 प्लस 9 मायनस 2 into 4 8 into 3 24 and cos 60 degree is 1/2. So here 16 plus 9 is 25
and here is a 12. So 25 minus 12 is equals to root 13. तर A2 minus A1 येईल रूट 30. फक्त आपल्याला मॅग्निट्यूड नाही विचारलं तर त्यासोबत टॅन अल्फाची व्हॅल्यू सुद्धा विचारलेली आहे. तर हे सोल्युशन लिहून घ्या. आपण टॅन अल्फा काढूयात. टॅन अल्फा म्हणजे डिरेक्शन विचारलेली आहे त्या वेक्टरची. तर इथं तुम्ही काही चेंज न करता ॲडिशन ऑफ टू वेक्टरमध्ये जे एक्सप्रेशन बघितलं तेच यूज करू शकतात. बी साइन थिटा अपॉन ए प्लस बी कॉस थिटा. तर इथं बघा बी म्हणजे A2 आहे सेकंड वेक्टर ॲज लाईक दिस आणि ए म्हणजे A1 आहे. तर तुम्ही इथं असं लिहू शकतात A2 साइन थिटा डिवायडेड बाय A1 प्लस A2 कॉस थिटा. A2ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 3 आणि साइन थिटा थिटा आहे 60 डिग्री. A1 दिलेला आहे 4 प्लस 3 इंटू कॉस 60 डिग्री. सो 3 इंटू साइन 60ची व्हॅल्यू असते रूट 3/2. सो 4 प्लस 3 इंटू कॉस 60ची व्हॅल्यू असते 1/2. तर 2ने जर 3ला डिवाइड केलं तर हे येईल 1.5 इंटू रूट 3 डिवायडेड बाय हे सुद्धा येईल 4 प्लस 3 डिवायडेड बाय 2 इज 1.5. सो 1.5 इंटू रूट 3 5.5. तर ते हे आन्सर असेल टॅन अल्फा इज इक्वल्स टू 1.5 इंटू रूट 3 डिवायडेड बाय 5.5. सो रिमेंबर दिस. टॅन अल्फा हा अँगल काढत बसायची गरज नाही. हे आन्सर जरी तुम्ही लिहिलं तरी करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अ कार रन्स ॲट 5 मीटर पर सेकंड ईस्ट. हा डिरेक्शन ॲरो लक्षात ठेवा. एक कार 5 मीटर पर सेकंड ईस्टला जातीये आणि शार्प टर्न घेऊन तीच कार गेलेली आहे 5 मीटर पर सेकंड टुवर्ड्स नॉर्थ. तर तुम्हाला विचारलं आहे चेंज इन वेलॉसिटी काय आहे. तर इथं बघा तुम्ही हे दिलेलं आहे हे पकडूयात V1 आणि हे पकडूयात V2. V2 आहे 5 मीटर पर सेकंड आणि V1 आहे 5 मीटर पर सेकंड सेम. तर या V1ला शिफ्ट करूयात. हे होईल V1 इज इक्वल्स टू 5 मीटर पर सेकंड. मग दोन वेक्टरच्या मध्ये अँगल आहे 90 डिग्री आणि प्रश्न विचारला आहे चेंज इन वेलॉसिटी. चेंज इन वेलॉसिटी म्हणजे दोन वेक्टरचं सबस्ट्रॅक्शन करायचं आहे आणि दोन वेक्टरच्या सबस्ट्रॅक्शनसाठी आपल्याला रिझल्टंटचा फॉर्म्युला भेटलेला आहे V1 स्क्वेअर प्लस V2 स्क्वेअर मायनस 2V1 V2 कॉस थिटा. मायनस घेतल्याच्या नंतर आपल्याला दोघांमधला अँगल घेता येतो. सो V1चा स्क्वेअर 5 स्क्वेअर V2चा स्क्वेअर 5 स्क्वेअर 2 V1 5 V2 5 कॉस 90 डिग्री. कॉस 90ची व्हॅल्यू असते 0 तर ही होल टर्म 0 होऊन जाईल. 5 स्क्वेअर 25 5चा स्क्वेअर 25 प्लस 25 50. तर या वेलॉसिटीमध्ये जो चेंज झालेला आहे तो असेल √50 मीटर पर सेकंड. चेंज 0 नाही आहे. नीट लक्षात ठेवा ही गोष्ट की बघा इथं चेंज 0 आलेला नाही. जर वेलॉसिटी स्केलार क्वांटिटी असती तर इथं चेंज हा 0 आला असता. पण वेलॉसिटी ही व्हेक्टर क्वांटिटी आहे आणि आपल्याला ह्या व्हेक्टरचं ॲडिशन सबस्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन व्हेक्टरच्या रूलनुसार करावं लागेल. म्हणून तुमचं चेंज इन वेलॉसिटीचं आन्सर 0 आलं नाही तर ते आन्सर आलं √50 मीटर पर सेकंड. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. अ पार्टिकल मूविंग विथ वेलॉसिटी v and turns by angle theta and its velocity remains same. म्हणजे जरी त्या पार्टिकलने त्याची डिरेक्शन बदलली काही अँगलने तरी सुद्धा वेलॉसिटी तेवढीच राहिली आहे. म्हणजे वेलॉसिटीच्या मॅग्निट्यूडमध्ये काहीच चेंज झालेला नाही, फक्त डिरेक्शन चेंज झालेली आहे. मग असं झाल्याच्या नंतर जो नवीन व्हेक्टर येणार आहे, जी नवीन वेलॉसिटी येणार आहे ती 0 येईल की नॉन झिरो येईल? तर नॉन झिरो येईल, कारण की व्हेक्टरच्या ॲडिशनमध्ये मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन दोन्ही मॅटर करतं.
म्हणजे तुम्ही फक्त डिरेक्शन बदलली तरीसुद्धा तो व्हेक्टर बदलतो आणि मॅग्निट्यूड बदललं तरीसुद्धा व्हेक्टर बदलतो. तर बघा आता चेंज विचारलेला आहे. चेंज म्हणल्यानंतर परत एकदा रिझल्टंट इज इक्वल्स टू v1² प्लस v2² मायनस 2v1 v2 कॉस थिटा. पण या ठिकाणी v1 आणि v2 वेगळं घेण्याची गरज नाही. v1 v2 इज इक्वल्स टू v, कारण की दोन्ही व्हेलॉसिटींचं मॅग्निट्यूड सेम आहे. तर v² प्लस v² मायनस 2v इंटू v कॉस थिटा. सो r इज इक्वल्स टू 2v² मायनस 2v² कॉस थिटा. तर इथून आपल्याला 2v² कॉमन काढता येईल. ब्रॅकेटमध्ये राहील 1 मायनस कॉस थिटा आणि 1 मायनस कॉस थिटाची व्हॅल्यू असते 2 sin² थिटा बाय 2. आपण ती लिहूया तिथं 2v² 2 sin² थिटा बाय 2. हे 2 इंटू 2 होईल 4v² sin² थिटा बाय 2 आणि हे सगळंच स्क्वेअर रूटच्या बाहेर निघेल आणि व्हॅल्यू भेटेल 2v sin थिटा बाय 2. तर हा एक तुम्ही फॉर्म्युला म्हणून यूज करू शकतात, कारण तुमचा रिझल्टंट म्हणजे आलेला आहे चेंज इन व्हेलॉसिटी. तर चेंज इन व्हेलॉसिटीसाठी तुम्ही हा फॉर्म्युला लक्षात ठेवू शकतात 2v sin थिटा बाय 2. आणि हा एवढा चेंज झालेला असेल वेलॉसिटीमध्ये. तर नेक्स्ट क्वेश्चन, अ बॉडी मूविंग विथ अ वेलॉसिटी 40 मीटर पर सेकंड टर्न्स बाय 60 डिग्री अँड कंटिन्यूज विथ सेम वेलॉसिटी, फाइंड चेंज इन वेलॉसिटी. सेम क्वेश्चन आहे, फक्त इथं व्हेरिएबलच्या फॉर्ममध्ये दिला होता आणि इथं आपल्याला व्हॅल्यू दिलेले आहेत. डायरेक्ट तुम्ही हा चेंज इन वेलॉसिटीचा फॉर्म्युला यूज केला. चेंज इन वेलॉसिटी डेल्टा व्ही इज इक्वल्स टू 2v sin थिटा बाय 2 हा यूज केला तरी आन्सर येऊ शकतो. बघा 2v आहे तुमचं 40 आणि दोन्ही वेक्टरच्या मध्ये अँगल आहे 60 डिग्री. सो 60 डिवायडेड बाय 2. सो 2 इंटू 40. सो दिस इज अ साइन 30 डिग्री. साइन 30ची व्हॅल्यू असते 1/2. सो 2 गेट कॅन्सल अँड युअर आन्सर इज 40 मीटर पर सेकंड. म्हणजे वेलॉसिटीमध्ये चेंज झालेला असेल 40 मीटर पर सेकंड. पण जर तुम्ही असं हे जर लक्षात राहिला नाही फॉर्म्युला तर डायरेक्टली सॉल्व करू शकतात. बघा हा एक वेक्टर आहे v 40 मीटर पर सेकंड, चेंजेस बाय अँगल 60 डिग्री अँड इट्स वेलॉसिटी रिमेन्स सेम. सो दिस इज अ 40 मीटर पर सेकंड. तर आपण इथं रिझल्टंटचा फॉर्म्युला लावू शकतो. सबस्ट्रॅक्शन करायचं आहे म्हणून v² प्लस v² मायनस 2vv कॉस थिटा. सो v² प्लस v² 2v² मायनस 2v² कॉस थिटा. सो 2v² कॉमन काढूयात. इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. 1 मायनस कॉस थिटा आपण आत्ताच बघितलं की sin² 2 sin² थिटा बाय 2. So this is a 4v² sin² theta by 2. So once again 2v sin theta by 2. तर चेंज इन वेलॉसिटीचा तोच फॉर्म्युला भेटतो. परत त्याच्यामध्ये तुम्ही व्हॅल्यू ठेवल्या तर आन्सर तुमचं तेच येईल. म्हणजे हा तुम्ही एक फॉर्म्युला म्हणून लक्षात ठेवू शकतात की चेंज इन वेलॉसिटी इज इक्वल्स टू 2v sin थिटा बाय 2. आणि हा जर नाही लक्षात राहिला तर सबस्ट्रॅक्शन ऑफ 2 वेक्टरसाठी आपण रिझल्टंटचा हा फॉर्म्युला घेतो. हा लक्षात ठेवा आणि त्याच्या थ्रू परत तुम्ही हा डिराईव्ह करू शकता. क्वेश्चन नंबर 5 सॉल्व करूयात आपण. The difference of two unit vector is a unit vector. समजा a हा एक युनिट वेक्टर आहे आणि b एक युनिट वेक्टर आहे आणि a आणि b युनिट वेक्टरचा डिफरन्स सुद्धा युनिट वेक्टर आहे. युनिट वेक्टर म्हणजे असा वेक्टर ज्याचं मॅग्निट्यूड 1 असतं. ओके, आता या दोन वेक्टरच्या मध्ये अँगल किती हे शोधायचे. आता आपल्याला a मायनस बी दिले. a मायनस बी म्हणजेच a प्लस नेगेटिव्ह ऑफ वेक्टर b इज इक्वल्स टू 1. तर आपण याच्यासाठी एक्सप्रेशन यूज करू शकतो. r इज इक्वल्स टू √a² प्लस b² मायनस 2ab कॉस थिटा. मायनस याच्यासाठी घेतलं कारण की दोन वेक्टरमधला डिफरन्स दिलेला आहे. रिझल्टंटची व्हॅल्यू 1 आहे. सो 1 a आहे 1.
सो 1चा स्क्वेअर, बी आहे 1, 1चा स्क्वेअर 2 × 1 × 1 कॉस थीटा. सो 1 + 1 2 -2 कॉस थीटा. दोन्ही साईडला जर स्क्वेअर केलं तर स्क्वेअर रूट निघून जाईल. सो 1 = 2 - 2 कॉस थीटा. हे 2 डिनॉमिनेटरला 2 मायनस होईल. सो -2 कॉस थीटा. तर 1 मधनं -2 गेल्यानंतर -1 शिल्लक राहील. सो दिस इज अ -2 कॉस थीटा. मायनस मायनस प्लस. सो कॉस थीटा = 1/2. आणि आपल्याला माहिती आहे कॉस 60ची व्हॅल्यू असते 1/2. तर दोन वेक्टरच्या मध्ये अँगल असेल 60 डिग्री. सो अँगल बिटवीन टू वेक्टर इज 60 डिग्री. नेक्स्ट क्वेश्चन. सम अँड डिफरन्स ऑफ टू वेक्टर्स आर इक्वल इन मॅग्निट्यूड. दोन वेक्टरची बेरीज आणि दोन वेक्टरची वजाबाकी आणि त्यांचं मॅग्निट्यूड हे सेम आहे. सम अँड डिफरन्स ऑफ टू वेक्टर आर इक्वल इन मॅग्निट्यूड मीन्स दिस. आपण ए आणि बी असे दोन वेक्टर कन्सिडर केले, त्यांचं मॅग्निट्यूड सेम आहे. त्यांच्या बेरजेचं मॅग्निट्यूड आणि डिफरन्सचं मॅग्निट्यूड सेम आहे. मॅग्निट्यूड म्हणजेच रिझल्टंट. ए प्लस बीचं फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, a² + b² + 2ab cos थीटा. आणि दोन वेक्टरमध्ये जर डिफरन्स दिला असेल तर तोही कसा फॉर्म्युला घ्यायचा हे आपल्याला माहिती आहे. सो a² + b² - 2ab cos थीटा. तर a² इकडे येईल, b² इकडे येईल, हे मायनस होईल आणि हे +2ab cos थीटा. हे -2 इकडे आलं तर +2ab cos थीटा = 0. a² 0, b² 0. सो 4ab cos थीटा = 0. सो cos थीटा = 0 कारण की हे 4ab 0च्या डिव्हिजनमध्ये जाईल. सो cos थीटा = 0. तर cos थीटा 0 कधी असतं, ज्या वेळेस कॉसची व्हॅल्यू असते 90 डिग्री. सो cos 90 = cos थीटा = cos 0. तर दोन वेक्टरच्या मध्ये अँगल असेल 90 डिग्री. बघा काय क्वेश्चन दिला होता, दोन वेक्टरचं सम आणि दोन वेक्टरचं डिफरन्स यांचं मॅग्निट्यूड सेम आहे. म्हणजे समजा वेक्टर ए आणि बी आहेत, तर या दोन वेक्टरची सम = या दोन वेक्टरचा डिफरन्स यांचं मॅग्निट्यूड सेम आहे. याचा उपयोग करून आपण हे एक्सप्रेशन सॉल्व केलं आणि दोन वेक्टरच्या मध्ये किती अँगल असू शकतो हे फाइंड आउट. आपण बघणार आहोत सबस्ट्रॅक्शन ऑफ वेक्टरमधील हा लास्टचा क्वेश्चन. या क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे की दोन वेक्टर आहे, दोन वेक्टरचं मॅग्निट्यूड आहे 5 आणि 7. तर याचं खालीलपैकी कुठला रिझल्टंट नसेल. तर यासाठी आपल्याला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत किंवा दोन कॉन्सेप्ट शिकायचे आहेत. मॅक्झिमम रिझल्टंट केव्हा असेल, when two vectors along the same line, then their resultant will be maximum. जर दोन वेक्टर एका लाईनवर असतील त्यावेळेस कोलिनियर वेक्टर असतील तर तेव्हा त्यांचा रिझल्टंट मॅक्झिमम आहे. समजा हे दोन वेक्टर अलॉंग सेम लाईन आहेत, तर याचं रिझल्टंट काढण्याचं एक्सप्रेशन आपल्याला माहिती आहे a² + b² + 2ab cos थीटा. पण इथं थीटाची व्हॅल्यू आहे 0 डिग्री आणि आपल्याला माहिती आहे cos 0 असतं 1. सो r = a² + b² + 2ab cos 0 1 झालं. तर हे a + b² एक्सपान्शन आहे, a² + b² + 2ab. सो I write here a + b whole bracket square. So r max is equals to a + b.
सो दिस इज अ एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम रिझल्टंट. मॅक्झिमम रिझल्टंट शोधायचं असेल तर डिरेक्ट तुम्हाला दोन व्हेक्टरची ॲडिशन करायची, त्यावेळेस रिझल्टंट मॅक्झिमम भेटतो. कारण की जर दोन व्हेक्टर एकाच लाईनवर असतील तरच रिझल्टंट मॅक्झिमम असतो. कारण की बघा या रिझल्टंटच्या एक्सप्रेशनमध्ये कॉस थिटा येतं आणि कॉस थिटा मॅक्झिमम कधी असतं, ज्यावेळेस थिटाची व्हॅल्यू 0 डिग्री असते त्यावेळेस कॉस थिटा मॅक्झिमम असतं. आणि जेव्हा कॉसची व्हॅल्यू 180 डिग्री असते त्यावेळेस व्हॅल्यू मिनिमम असते. कारण की आपल्याला माहिती आहे कॉस 180 मीन्स -1. तर बघा मिनिमम रिझल्टंटसाठीचा फॉर्म्युला बघूयात. हा आपल्याला मिळाला फॉर मॅक्झिमम रिझल्टंट. सो मिनिमम रिझल्टंट, मिनिमम रिझल्टंट कधी असेल, when two vectors opposite to each other, then their resultant will be maximum. जर दोन वेक्टर एकमेकांना अपोजिट जात असतील, एक वेक्टर असा जातोय एक वेक्टर असा जातोय, तर त्यावेळेस त्यांचा रिझल्टंट असेल द रिझल्टंट विल बी मिनिमम. त्यावेळेस तुम्हाला मिनिमम रिझल्टंट भेटेल. बघा या दोन वेक्टरची ए आणि बी अशी नाव आहेत, त्यांना ॲड करण्यासाठी आपण परत हे एक्सप्रेशन यूज करूयात a² + b² + 2ab cos θ. पण इथं बघा a² + b² + 2ab दोन वेक्टरच्या मध्ये अँगल आहे 180 डिग्री. सो कॉस 180 डिग्री. सो कॉस 180 ची व्हॅल्यू असते -1. a² + b² + 2ab -1. तर हे होईल a² + b² - 2ab. आणि आपल्याला माहिती आहे a - bचं एक्सप्रेशन असतं a² + b² - 2ab. तेच इथं मिळालेलं आहे. मग तुम्ही r = √a - b होल ब्रॅकेट स्क्वेअर लिहू शकतात. हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल. सो r = a - b. सो दिस इज एक्सप्रेशन फॉर r मिनिमम अँड r मिनिमम = a - b. जर तुम्हाला मॅक्झिमम रिझल्टंट पाहिजे असेल तर दोन वेक्टर सेम लाईनवर असायला पाहिजेत. दोन वेक्टर सेम लाईनवर आहेत म्हणजे त्यांच्यामध्ये अँगल आहे 0 डिग्री आणि त्यावेळेस तुम्हाला आर मॅक्सचा फॉर्म्युला भेटेल a + b. जर तुम्हाला मिनिमम रिझल्टंट हवा असेल तर दोन वेक्टर एकमेकांना अपोजिट जायला हवेत, त्यावेळेस त्या दोघांच्या मध्ये अँगल असेल 180 डिग्री आणि कॉस 180 ची व्हॅल्यू असते -1 आणि त्याच्यावरून तुम्हाला मिनिमम रिझल्टंटचा फॉर्म्युला भेटेल a - b. तर आता या दोन गोष्टी समजल्यानंतर हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो. We have 2 vectors of magnitude 5 and 7. आपल्याकडे दोन वेक्टर आहेत आणि त्यांचं मॅग्निट्यूड आहे 5 and 7. तर their resultant cannot be. तर मॅक्झिमम रिझल्टंट किती असेल, आर मॅक्सचा फॉर्म्युला आहे a + b मीन्स 5 + 7. मॅक्झिमम रिझल्टंट असेल 12 आणि मिनिमम रिझल्टंट किती असेल a - b मीन्स 7 - 5 2. तर बघा इथं 12 आहे, 12 रिझल्टंट असणार कारण हा आर मॅक्स आहे. समजा आपण इथं पकडूयात 1, इथं 5 हे 12 अँड 2च्या इन बिटवीन येतं म्हणजे हाही रिझल्टंट असेल. 7 सुद्धा 12 आणि 2च्या बिटवीन येतं म्हणजे हाही असेल. फक्त हे 1 हे 12 आणि 2च्या इन बिटवीन येत नाही म्हणजे हा रिझल्टंट नाही आहे आणि हेच तुमचं करेक्ट ऑप्शन आहे. डी इज अ करेक्ट आन्सर. तर बघा लक्षात ठेवा, एकतर एवढा रिझल्ट आर मॅक्स एवढा असेल किंवा आर मिनिमम, याच्यापेक्षा मोठा रिझल्टंट भेटणार नाही, याच्यापेक्षा छोटा रिझल्टंट भेटणार नाही. रिझल्टंटची व्हॅल्यू या दोन फॉर्म्युल्यांच्या इन बिटवीनच भेटेल. म्हणजे इथं जर बघितलं तर 12 पेक्षा मोठा रिझल्टंट नसेल आणि 2 पेक्षा छोटा हे रिझल्टंट भेटणार नाही. तर बाय युझिंग दीज 2 कंडिशन यू कॅन कॅल्क्युलेट मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ रिझल्टंट अँड मिनिमम व्हॅल्यू ऑफ रिझल्टंट. अशा पद्धतीनं इथं आपण वेक्टरचं सबस्ट्रॅक्शन कसं करायचं हा पार्ट संपवत आहोत. वेक्टरच्या सबस्ट्रॅक्शनमध्ये फक्त
निगेटिव्ह ऑफ वेक्टर घ्यायचं आणि डिरेक्ट फॉर्म्युला यूज करायचा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab कॉस थिटा. जर तुम्हाला वेक्टरचं सबस्ट्रॅक्शन दिलं असेल तिथं वेक्टर निगेटिव्ह करायची गरजही नाही, आपण त्या अगोदरच करून एक फॉर्म्युला तयार केला आहे आणि तो फॉर्म्युला म्हणजे रिझल्टंट इज इक्वल्स टू अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab कॉस थिटा. आणि याचा यूज करून तुम्ही दोन वेक्टरचं सबस्ट्रॅक्शन करू शकतात. आत्तापर्यंत वेक्टरचं ॲडिशन कसं करायचं, वेक्टरचं सबस्ट्रॅक्शन कसं करायचं हे आपण शिकलेलो आहोत. याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत रिझोल्युशन ऑफ टू वेक्टर. दोन वेक्टरला कसं रिझॉल्व करायचं हे आपल्याला शिकायचं आहे. सो थँक्यू.